आजारी रस्त्यांना परमनंट इलाज, पूर्ण आजार कायमस्वरूपी 100% दूर. कारण खड्डे म्हणजे आजार, इथे अपघात व्हायचे आणि त्यामुळे आता डांबराच्या रस्त्यांमुळे दर पावसाळ्यात खड्डे पडायचे, त्यामुळे लोकांना त्रास होणं, अपघात होणं हे आता या काँक्रीटच्या रस्त्यामुळे कायमचं दूर होतं आहे. आणि त्याचबरोबर कुठं पण यामध्ये पर्यावरण जे आहे तेही आम्ही त्याचा समतोल राखतोय. ही एक मोठी पारसी कॉलनी आहे आणि इथले हे सगळे लोक जे आहेत हे लोक आज इथं स्वतःहून या झाडांचं जे काय आहे ते देखभाल करत आहेत आणि त्यांनी काही सजेशन दिलेले आहेत की इथं झाडं जी आहेत ते आणखी याचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणात करू आणि जी झाडांची रूट्स आहेत ती देखील कुठं डॅमेज होता कामा नये आणि जी एक्झिस्टिंग झाडं आहेत ती मोठी झाली पाहिजेत आणि नवीन झाडं जी आहेत ती नवीन झाडं देखील आपण आपल्याला इथं वाढवायची आहेत आणि एक प्रकारचं एक पर्यावरणपूरक या ठिकाणी हे करायचं आहे. हा रस्ता जो आहे हा विशेष म्हणून मी यांना सांगितलं ग्रीन कॉरिडॉर एक तयार करा. इथं सगळं जे काय नॅचरल असलं पाहिजे आणि म्हणून ही जी झाडं आहेत जुनी तिथं वाचवणं आणि मोठी करणं, पण त्याच्यात आणखी नवीन झाडं या ठिकाणी आली पाहिजेत. कारण ही लोकं जी आहेत इथली ही झाडांवर पर्यावरणावर प्रेम करणारी आहेत आणि म्हणून अशा लोकांच्या त्यांचे सजेशन काय आहेत ते घेतल्यात आणि हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडॉर तयार होईल अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं नक्कीच याचं नियोजन होईल. नक्कीच आज महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा, आयुक्त सुद्धा तुमच्या सोबत आहेत, मंगलप्रभात लोढाजी पण सोबत आहेत, त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय नेमकं मार्गदर्शन केलं, काय सूचना दिल्यात? अधिकाऱ्यांना मी सांगितलं की आपण पैसे खर्च करतो रस्त्यावर, त्यामुळे हा विकास जो आहे हा पर्यावरणपूरक असला पाहिजे. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी न करता आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आणि जे रस्ते करतोय ते क्वालिटीचे असले पाहिजे, टिकाऊ असले पाहिजे, वेळेमध्ये झाले पाहिजे. त्याचं म्हणजे त्याचं जे काही हे आहे घडणावळ आहे ती चांगली असली पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या युटिलिटी शिफ्टिंगसाठी डक ठेवलेले आहेत. पुन्हा हे रस्ते खोदायचे नाही आहेत आणि त्या अधिकाऱ्यांचे नावं आणि नंबरही इकडे ठेवलेले आहेत जेणेकरून नागरिकांना सोयीचं होईल. उद्या काही त्यांना सूचना करायच्या आहेत, काही तक्रारी करायच्या आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी त्यांना सोप्या होतील आणि त्यात रस्त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येईल. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी याचं भांडवल केलं होतं आणि आरोप केले होते की कुठेतरी भ्रष्टाचार सुरू आहे, रस्ते दुरुस्त होत नाही आहेत, कामात दिरंगाई आहे आणि पावसाळा जवळ आला आहे. पावसाळा जवळ आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पहिला निर्णय घेतला मुंबईमधले सगळे रस्ते काँक्रीटचे करायचे. डांबराच्या रस्त्यामध्ये हे खरं म्हणजे 15 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आता हे परमनंट आहे, 25-30 वर्ष खड्डा पडणार नाही आणि बाजूला जे पाणी साचेल त्याच्यासाठी ड्रेनची व्यवस्था पण केलेली आहे आणि म्हणून पाणी साचू नये रस्त्यावर याची देखील काळजी आपण घेतोय. आणि जी काही ग्रीनरी आहे ही ग्रीनरी देखील कमी न होता वाढली पाहिजे याचं देखील आपण त्यामध्ये हे केलेलं आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर या कामामध्ये दिरंगाई करतील, जे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मला वाटतं कारवाई आपण एक कारवाई देखील केली, 3.5 कोटी दंडही लावला आहे आणि जे अधिकारी ज्यांची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांनी देखील चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यामध्ये देखील अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर अधिकाऱ्यांचा सन्मान करू आपण. पण दिरंगाई केली किंवा जी आपली जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टरकडून काम चांगलं करून घेण्याची त्याच्यात कुठं जर दिरंगाई केली तर कारवाई होणार. खड्डेमुक्त मुंबई आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई असं म्हणतात. खड्डेमुक्त मुंबई तर पहिलं आपलं संकल्पना आहे आणि जो भ्रष्टाचार गेले अनेक वर्ष होत होता रस्त्यात दुरुस्तीमध्ये तो पूर्णपणे बंद होईल. उपमुख्यमंत्र्यांची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे एकनाथ शिंदे यांनी आणि म्हटलेलं आहे की मुंबईला आता खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे. त्यासाठी स्वतः ग्राउंड झिरोवर ते उतरलेले आहेत. आज मुंबईच्या रस्त्यांची ठिकठिकाणी पाहणी करतात. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केली जाते. अधिकाऱ्यांसोबत ते हे पाहणी करतात आणि कुठेही खड्डे राहू नयेत, रस्त्याची डागडुजी व्यवस्थित व्हायला हवी यासाठीच्या सूचना त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. मंगलप्रभात लोढा तसेच महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी इतर अधिकारी देखील त्यांच्यासोबत